संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरू होतोय। इंडिया आघाडीच्या सभागृह नेत्यांची आज बैठक सुद्धा पार पडणार आहे। राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडेल। इंडिया आघाडीच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे। एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। विरोधी पक्षाने उमेदवार देऊ नये अशी एनडीएची विनंती आहे, त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे। आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांशी याच अनुषंगाने संवाद साधणार असल्याची माहिती आहे। माननीय उद्धव ठाकरेजी जेव्हा मागच्या आठवड्यात दिल्लीत आले होते आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जी चर्चा आणि बैठक झाली, त्यात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यावी सगळ्यांनी ह्याच्यावर नक्कीच चर्चा झाली आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत मल्लिकार्जुन खरगे आणि स्वतः राहुल गांधी यांच्याकडे मांडलेलं आहे।